असं नेहमी म्हटलं जातं तुमच्याबद्दल, थोडंसं राजकीय विचारतेय. ज्यावेळी शिंदेनी हे सगळं बंड केलं होतं, त्यावेळी आपली देखील महत्त्वाची भूमिका होती. तुम्ही देखील तिथं गुवाहाटीला गेलेला होता आणि तेव्हापासूनच कुठेतरी एक सुरू होतं असं लोकं म्हणतात, की आज ना उद्या तुम्ही शिंदेंकडे जाल किंवा त्या पद्धतीचं काही. आणि मला असं वाटतं ज्यावेळी आंदोलन आलं, मोठ्या प्रमाणावर शेतकरी देखील तुमच्या आंदोलनाला मला वाटतं 3 दिवस आंदोलन हं. आपलं सुरू होतं. मोठ्या प्रमाणावर हायवे जाम झाला. या सगळ्या परिस्थितीमध्ये तेव्हा कुठेतरी टॉक्स सुरू झालेले का, की बाबा तुम्ही इथं या आणि इथंच शंकांचं निरसन तुम्ही करा तुमच्या? नाही, नाही. बिलकुल नाही. गुवाहाटीत मी सगळ्यात शेवट जाणारा. हं, तोही माझा राजकुमार माझ्या पक्षाचा पहिले जाऊन बसला. हं. म्हणून तिथं मला न्यायालयात त्यावेळेस जावं लागलं. तो गेल्यानंतर मी एकटा राहून काही फायदा नव्हता आणि मग त्याच्यासोबत आम्ही गेलो. दुसरी गोष्ट दिव्यांग मंत्रालय देणं कबूल केलं. तिथं आपण गेलोय. ते दुसरा आंदोलनाच्या संदर्भातला शिंदे साहेबांसोबत मला वाटते बैठक होईपर्यंत आमचा 20 मिनिटं तुमची बैठक झाली असं म्हणतात लोकं. नाही, बिलकुल नाही. उलट ती बैठक सकाळी होणार होती काही 12-1 वाजता, तर लेट झाली हं, आणि मधात शिंदे साहेबांचा फोन आला, की मी पण येतोय बैठकीला. हं. म्हटलं, "बाबा, हा विषय आम्हाला कुठेतरी मार्गी लावून टाका." एवढा फक्त विषय शिंदे साहेबांसोबत आमचा झाला. पण बैठकीमध्ये जेव्हा अजितदादा पवार होते किंवा देवाभाऊ होते, शिंदे साहेब होते, तेव्हा शिंदे साहेबांची भूमिका त्याच्यात फार महत्त्वाची होती. त्यांनी जी भूमिका मांडली आणि त्याच्यातून थोडंसं ते आंदोलनातलं कोळं सुटलं. नाहीतर ते आंदोलन पुन्हा कारण ते तारीखच देत नव्हते आणि कर्जमाफी करतो हेच म्हणत नव्हते. पण त्याच्यामध्ये शिंदे साहेबांनी घेतलेल्या भूमिकेमुळं मुख्यमंत्री आणि अजितदादा त्याच्यात मला वाटते एकत्रित झाले आणि ते घोषणा झाली.